नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. केंद्रीय कर्मचारी अनेक दिवसांपासून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी करत होते. अखेर केंद्र सरकारनं आता 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे. या निर्णयानंतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. पण हा 8वा वेतन आयोग कसा असेल, कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होऊ शकते, हे सोप्या शब्दात समजून घेऊयात. आतापर्यंत 7 वेतन आयोग स्थापन करण्यात आले. देशातील पहिला वेतन आयोग जानेवारी 1946 मध्ये स्थापन झाला. सध्या लागू असलेला 7वा वेतन आयोग 28 फेब्रुवारी 2014 रोजी स्थापन करण्यात आला होता आणि त्याच शिफारशी 2016 मध्ये लागू करण्यात आल्या. आता केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. हा आयोग अद्याप स्थापन झाला नसला तरी मंजुरी मिळाल्यानं तो लवकरच स्थापन होईल आणि पगार तसेच निवृत्ती वेतनामध्ये वाढ होईल. 8व्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढेल असा प्रश्न फक्त सर्वसामान्य जनता नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना देखील पडलेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यांच्या बेसिक सॅलरीत किती वाढ होईल या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर आज जरी नसलं तरी याआधी झालेली वाढ आणि अन्य अहवाल यावरूनच एक अंदाज काढता येतो. या आधीच्या म्हणजे 7व्या वेतन आयोगाच्या आधारावर अंदाज लावता येतो की शिपायापासून मुख्य सचिवापर्यंतच्या सर्व स्तरावरील सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किती वाढ होईल. 7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल 1 मधील शिपाई, सफाई कर्मचारी इत्यादींची बेसिक सॅलरी 18,000 रुपये होती. 8व्या वेतन आयोगानंतर ती 21,300 रुपयांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. लेव्हल 2 मध्ये पगार 19,900 रुपयांवरून 23,800 रुपये होईल. लेव्हल 3 मध्ये 21,700 वरून 26,040 रुपये, लेव्हल 4 मध्ये 25,500 वरून 30,600 रुपये, तर लेव्हल 5 मध्ये 29,200 वरून 35,040 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. वेतन मॅट्रिक्स नुसार लेव्हल 6 ते 9 पर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे 4,200 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान असतो. लेव्हल 6 मधील कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 35,400 रुपयांवरून 42,480 रुपये होण्याचा अंदाज आहे. तर लेव्हल 7 मधील कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 36,400 रुपयांवरून 42,480 रुपये होईल असा एक अंदाज आहे. 7व्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबरला संपणार असल्यानं त्यानंतर 8व्या वेतन आयोगाचा कालावधी सुरू होईल. जानेवारी 2026 पासून पुढील 10 वर्षांच्या कालावधीसाठी 8वा वेतन आयोग असेल. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या निर्णयानं केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याचा लाभ साधारणपणे 1,15,00,000 जणांना होणार आहे. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेनंतर ज्या शिफारशी लागू केल्या जातील त्याचा लाभ जवळपास 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना सुद्धा होईल. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.